अमरावती महानगरपालिका अंतर्गत कार्यरत असलेल्या 13 शहरी आरोग्य केंद्र व 29 आरोग्यवर्धिनी केंद्रांच्या गुणवत्ता व कायाकल्प कार्यक्रमांतर्गत मूल्यमापनासाठी अकोला आरोग्य विभागाच्या पथकाने तपासणी मोहीम राबवली। नागरिकांना उच्च दर्जाच्या आरोग्य सुविधा मिळाव्यात या उद्देशाने ही पाहणी करण्यात आली। आयुक्त सौम्या शर्मा चांडक, अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, उपायुक्त योगेश पिठे व आरोग्य अधिकारी डॉक्टर विशाल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम पार पडली। अकोल्याचे जिल्हा आरसीएच अधिकारी डॉक्टर विनोद करंजीकर व जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर मनीष शर्मा यांनी केंद्रांना भेट देत विविध बाबींची सखोल तपासणी केली। पथकाने लसीकरण व्यवस्था, गर्भवती महिलांची तपासणी व उपचार, बाह्य रुग्ण कक्ष, प्रतीक्षालय, स्वच्छ पिण्याचे पाणी, महिला डॉक्टरांची उपलब्धता, माहिती पत्रके, गोल्डन कार्ड, आयुष्मान भारत व प्रधानमंत्री योजनांतर्गत सुविधा यांची पाहणी केली। तसेच कोल्ड चेन व्यवस्थापनासाठी फ्रीज, बायोमेडिकल वेस्ट व्यवस्थापन, विद्युत पुरवठा, कर्मचारी व नागरिकांच्या अडचणींचीही माहिती घेतली। आरसीएच अधिकारी डॉक्टर स्वाती कोवे, शहर गुणवत्ता आश्वासन अधिकारी डॉक्टर वंदना गुढे, साथरोग अधिकारी डॉक्टर रुपेश खडसे व सारिका पाटील यांच्या समितीने सर्व केंद्रांचे प्राथमिक मूल्यमापन केले। हैदरपुरा भाजी बाजार, आयसोलेशन, पठाण चौक, मसाणगंज, महेंद्र कॉलनी, विलासनगर, संजीवनी, हमालपुरा, बडनेरा, जिल्हा सामान्य, दस्तूरनगर व वडाळी येथील आरोग्य केंद्रांची तपासणी करण्यात आली। आरोग्य निरीक्षक व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने हा दौरा यशस्वी झाला। समितीने वैद्यकीय अधिकाऱ्यांचे कौतुक करत अमरावती आरोग्य सेवा राज्यात अव्वल क्रमांकावर नेण्याचा विश्वास व्यक्त केला।